राष्ट्रवादी युवकचे प्रदेश उपाध्यक्ष कुमारसिंह वाकळे यांच्या वतीने युवक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। युवक प्रदेश अध्यक्षपदी संग्राम कोते यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा अहमदनगर शहर युवक काँग्रेसतर्फे सत्कार करण्यात आला। देश हा शिवरायांचा, ज्योतिषाहू भीमरावांचा, पुण्यश्लोक अहिल्याचा, चांदबिबी सावित्रीचा, सळसळत्या रक्ताचा, अनमहिलांच्या हक्काचा, निधड्या शूर जवानांचा, शेतकरी अन मजुरांचा महाराष्ट्र तुला मुजरा, राष्ट्रवादीचा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्राचा दौरा करून युवकांचे 35 मेळावे घेणार आहेत। भारतीय जनता पार्टीने अच्छे दिनाच्या नावाखाली युवकांची व जनतेची फसवणूक केली आहे। शरद पवार यांनी महिलांना राजकारणात 50% आरक्षण मिळवून दिले। युवकांचे मतदान हे विजयासाठी निर्णायक ठरत आहे। त्यामुळेच राज्यभर युवक संघटना वाढवण्याचे काम करेन। युवकांचे प्रश्न घेऊन ते सोडविण्यासाठी प्रयत्न करू, असे प्रतिपादन राष्ट्रवादी युवकचे नूतन प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते यांनी या सत्कार कार्यक्रमाप्रसंगी केले। अतिशय अनपेक्षित स्वरूपाची जबाबदारी, ज्या गोष्टीचा मी कधी विचारही केला नव्हता आणि माझ्या मनातही कधी आलं नव्हतं। लातूरला मी महापालिकेच्या निवडणुका सुरू असताना पक्षाने मला तिथं निरीक्षक म्हणून पाठवलं होतं। त्या दिवशी आदरणीय अजितदादांचा मला फोन आला। त्यांनी मला सांगितलं की मला तुझ्याशी काही महत्त्वाची चर्चा करायची, तू मुंबईला ये म्हणून। मुंबईला गेल्यानंतर आदरणीय दादा तटकरे साहेब, जयंत पाटील सर्वच जण तिथं उपस्थित होते आणि दादांनी मला सांगितलं की पवार साहेबांची संमती आम्ही घेतली आहे आणि युवक संघटनेची धुरा तू हाती घेऊन राज्यामध्ये एक दृश्य स्वरूपाचा विरोधी पक्ष म्हणून युवक संघटनेच्या माध्यमातून तू पक्षाला पुढे आण। त्याच्यानंतर पुढच्या दिवशी मला पुण्यामध्ये PDCC बँकेमध्ये नियुक्तीपत्र देण्याचा कार्यक्रम ठेवला। आदरणीय अजितदादा तटकरे साहेब, राज्यातील बरेचसे लोकप्रतिनिधी त्या कार्यक्रमाला उपस्थित होते। 1.5 वर्षापूर्वी राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी पक्षाने माझ्यावर दिली होती। ज्यावेळी ती जबाबदारी पक्षाने माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर दिली, विद्यार्थी संघटनेची परिस्थिती खरं तर तितकीशी चांगली निश्चितच नव्हती। एक आव्हान होतं। 2 निवडणुका सातत्याने पक्ष पराभूत झाला होता। कार्यकर्त्यांमध्ये एक नाउमेद स्वरूपाची भावना त्या निमित्तानं सर्वदूर पसरलेली होती। विद्यार्थी संघटनेचे अनेक सहकारी, कुणी युवक संघटनेला गेलं होतं, कुणी काम थांबवलं होतं, कुणी पक्ष बदलले होते आणि अजितदादा आणि पवार साहेबांनी नेहमी एक खंत ते बोलून दाखवायचे की विद्यार्थ्यांच्या आणि युवकांच्या हिताचे अनेक निर्णय त्यांच्या राजकीय कारकिर्दीत सत्तेत असताना त्यांनी घेतले, पण भाजपच्या या बुद्धिभेद करण्याच्या राजकारणामुळे, आक्रमक स्वरूपाच्या प्रचारामुळे हा विद्यार्थी वर्ग, युवक वर्ग आपल्यापासून दुरावतोय। कुठेतरी हा वर्ग आपल्या पक्षाकडे आकर्षित होईल अशा पद्धतीच्या काहीतरी कार्यक्रमांची आखणी तुझ्याकडनं आम्हाला अपेक्षित आहे। नगर शहरात कोणाची लाट नसून विकासाची लाट आहे। त्यामुळे आमदार संग्राम जगताप यांना शहराच्या आमदार पदावर जनतेने बसवले आहे। आम्ही कुठल्याही जातीपातीचे राजकारण करत नसून विकासाचे राजकारण करण्याचे काम केले। शहरात युवकांची ताकद उभी करण्यासाठी आम्ही अजून जोमाने कामाला लागू। येणाऱ्या काळात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी तसेच बेरोजगारांच्या प्रश्नासाठी आंदोलन उभे करणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी युवकचे प्रदेश उपाध्यक्ष कुमारसिंह वाकळे यांनी दिला। की मित्रांनो, फक्त कार्यकर्त्याला न्याय हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्येच मिळतो। मी माझं स्वतःचं उदाहरण सांगतो। ह्याच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मी एक शाखा प्रमुख म्हणून काम केलेलं आहे। शाखा प्रमुख नंतर माझ्यासाठी एक साहेबांनी नवीन पद तयार केलं तर उपनगर शहर प्रमुख केलं आणि साहेब त्यावेळेस शहर प्रमुख होते। त्याचे साहेब म्हणजे संग्राम भैया आपले। संग्राम भैयांनी नंतर मला शहर प्रमुख केलं, नंतर शहर जिल्हा अध्यक्ष झालो, त्याच्यानंतर निवडणूक लढवली,
तर तिथं आता राष्ट्रवादीचा स्टँडिंग नगरसेवक असल्यामुळं तिकीट त्याला गेलं. व साहेबांनी मला म्हणजे अपक्ष उभा केलं व मी अपक्ष निवडून आलो. त्यानंतर परत आपले आमदार संग्रामभाई जगताप यांनी मला 1.5 वर्ष सभागृह नेता पण केलं. तसेच या कामाची माझी युवकांचं जे संघटन पाहून मला काकांनी प्रदेश उपाध्यक्ष केलं आणि आताही त्यांनी परत ते पुष्टी जोडली की आमचे जे जुने पद आहेत त्याला काही भीती नाही. त्यावरून माझ्या लक्षात आलं काका तुमचं प्रेम माझ्यावरचं, कारण माझ्या वडिलांची आणि तुमची लहानपणीची मैत्री आहे आणि त्यामुळेच मी सभागृह नेता झालो हे मी मागच्या भाषणामध्ये सांगितलं होतं. पुन्हा एकदा मित्रांनो तुम्हाला फक्त आवाहन करतो की या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सामील व्हा, यासोबत काम करा. जो माणूस या पक्षामध्ये प्रामाणिकपणाचे काम करण त्याचं उदाहरण म्हणजे संग्रामदादा कोते आहेत. त्यांनी राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष असताना जे काम केलं त्याचीच कामाची पावती म्हणून पवार साहेबांनी त्या कामाची दखल घेऊन, मोठे साहेबांनी म्हणजे आपले जे कृषी मंत्री होते जे पवार साहेब, त्यांनी जे कामाची दखल घेऊन त्यांना आता युवकचं प्रदेशाध्यक्ष केलं. आणि मला माहिती आहे संग्रामदादा आज परत आता युवकचं जे काम तुमचं ते एकदम तुफान आणि एकदम भारी होणार आहे. आणि तुम्हाला जे प्रदेशाध्यक्षपद मिळालं त्याच्यामुळे आमच्या सगळ्या नगरच्या तरुणांची छाती फुलून आली आणि काही का होईना राष्ट्रवादी पक्षामध्ये आपल्याला जो जिल्ह्याला मान मिळाला त्याबद्दल आम्हाला तुमचा फार अभिमान वाटतो. आज अहमदनगर शहरामध्ये सावेडी उपनगरामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं भव्य अशा युवक मेळाव्याचं आयोजन राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. त्याच पद्धतीनं नवनिर्वाचित राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माननीय संग्रामदादा कोते यांचाही या ठिकाणी सत्कार आजच्या निमित्तानं करण्यात आला. आज संपूर्ण महाराष्ट्र जर पाहिला तर कर्जामध्ये फार मोठ्या प्रमाणात होरपळतो आहे. सरकार कोणत्याही शेतकऱ्याच्या पाठीशी नसल्यामुळं शेतकऱ्यांना आत्महत्या करावं लागतात. त्याच पद्धतीने तुरीचे प्रश्न असे वेगवेगळे प्रश्नाच्या समस्या घेऊन संग्रामदादा कोते यांनी या पुढच्या काळामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून झंझावात असा महाराष्ट्रामध्ये निर्माण करणार आहेत. यापूर्वीच्या कालखंडामध्ये संग्रामदादा कोते यांनी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण राज्यामध्ये जवळपास 34 लाख विद्यार्थ्यांचं संघटन करून मोर्चे त्या ठिकाणी करण्यात आलेले होते. याही पुढच्या काळामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून त्यांना निश्चितच चांगल्या पद्धतीचा सपोर्ट या युवक संघटनेमार्फत निश्चित प्रकारे मिळेल. अहमदनगर शहराच्या वतीनं मी एकच सांगू इच्छितो की राष्ट्रवादी युवक काँग्रेस आमदार संग्रामभाई जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली या पूर्वीच्या काळामध्ये ज्या पद्धतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन असतील, सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न असतील, तसेच त्या नागरिकांच्या ज्या समस्या असतील त्या सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमीच शहरामध्ये अग्रेसर राहिलेला आहे. आणि या पुढच्या काळामध्ये नगर शहरामध्ये आमदार संग्रामभाई यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते यांच्या नेतृत्वाखाली निश्चित प्रकारे चांगल्या पद्धतीचं काम या पुढच्या काळामध्ये केल्याशिवाय राहणार नाही अशी आजच्या निमित्ताने ग्वाही देतो. आणि प्रदेशाध्यक्ष संग्रामजी कोते यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. या प्रसंगी आमदार अरुण जगताप, माजी आमदार दादा कळमकर, गटनेते संपत बारसकर, नगरसेवक स्वप्नील शिंदे, बबन वाकळे, युवकचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजित खोसे, शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक माणिक विधाते, महिला जिल्हाध्यक्षा रेश्मा आठरे, अजिंक्य बोरकर, संजय सपकाळ, सुरेश बनसोडे, योगेश गलांडे, अविनाश घुले, आरिफ शेख, वैभव ढाकणे, साधना बोरुडे, रेखा जरे, कपिल पवार, संजय कोळगे आदी उपस्थित होते. प्रतिनिधी आमिर सय्यद, ATV न्यूज, अहमदनगर.